गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपल्याला चालू करायचं आहे नवीन चॅप्टर इंटिग्रेशन, पार्ट सेकंडचं इंटिग्रेशन चॅप्टर. आता आपलं डिफरन्शिएशन चॅप्टर झालेलं आहे, बरोबर. डिफरन्शिएशन आणि ॲप्लिकेशन्स ऑफ डिफरन्शिएशन दोघं चॅप्टर झालेले. त्याच्यामध्ये मग त्यामुळे डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन ह्या एकमेकांच्या अपोजिट प्रोसेस आहे. ओके. डिफरन्शिएशन आपल्याला माहिती आहे, एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह काय आहे की एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन, म्हणजे पॉवर पुढे आणि पॉवरमधून एक मायनस केलेला असतो. तसं आता बघा इथे एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन, लक्षात इंटिग्रेशन याच्यामध्ये दाखवलेलं असतं. तो सिम्बॉल बघून घ्या व्यवस्थित इंटिग्रेशनचा. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्स इज इक्वल टू काय दिलं आहे बघा, एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. म्हणजे याच्यामध्ये एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशनमध्ये काय करावं लागतं आपल्याला की पॉवरमध्ये एक ॲड करावा लागतो आणि ती पॉवर खाली डिवाईड करायची असते. लक्षात, पॉवरमध्ये आपण एक ॲड केलेला आहे आणि ती पॉवर खाली डिवाईड केलेली आहे. लक्षात, म्हणून एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन काय की एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन आणि प्लस सी. त्याच्यामध्ये तो सी हा आर्बिटरी कॉन्स्टंट ॲड केलेला असतो. ओके. नंतर आता नुसतं आपण एक्स म्हटलं, तसं जर फंक्शन असेल की एखादं फंक्शन आहे की ए एक्स प्लस बी त्या रेस टू एन, त्याचंच इंटिग्रेशन घ्यायचं असेल, ए एक्स प्लस बी रेस टू एनचं इंटिग्रेशन काय येणार की आपण ए एक्स प्लस बी रेस टू एन पॉवरमध्ये एक ॲड करणार, एन प्लस वन, ती पॉवर खाली डिवाईड करणार, एन प्लस वन, आणि त्याचं फंक्शन आहे ए एक्स प्लस बी. लक्षात, त्याचा डेरिव्हेटिव्ह हा डिवाईड करायचा असतो. आता ए एक्स प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, ए एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए तर कॉन्स्टंट टर्म आहे आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन आणि बी ही कॉन्स्टंट टर्म आहे, बीचा डेरिव्हेटिव्ह झिरो, म्हणजे एक्स प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह काय झाला ए, मग तो डिवाईड केला आहे वन अपॉन ए आणि प्लस ऑर्बिटरी सी हा कॉन्स्टंट ॲड केलेला आहे. प्रत्येक इंटिग्रेशनमध्ये प्लस सी हा ॲड केलेला असतो कारण तो ऑर्बिटरी कॉन्स्टंट आहे. आलं लक्षात. म्हणून ए एक्स प्लस बी रेस टू एनचं इंटिग्रेशन काय आहे, ए एक्स प्लस बी रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन इंटू वन अपॉन ए प्लस सी. ओके. आणि मग आता आपल्याला त्याप्रमाणे पुढचे सगळे डेरिव्हेटिव्ज घ्यायचे. लक्षात. आता बघा काय आपल्याला माहिती आहे की डी बाय डी एक्स ऑफ ए, तुम्हाला माहिती आहे की ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे की ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. लक्षात, मग तो लॉग ऑफ एकडे डिवाईड केलेला आहे. लक्षात, मग डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ एचा डेरिव्हेटिव्ह काय येतो ए रेस टू एक्स. म्हणून ए रेस टू एक्सचं इंटिग्रेशन काय आहे की ए रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ ए. लक्षात. आणि तसंच जर फंक्शन असेल की ए रेस टू ए एक्स प्लस बी. लक्षात, म्हणजे वरती पॉवरनुसार एक्स न राहता फंक्शन आहे, काय फंक्शन आहे ए एक्स प्लस बी. मग त्याचं इंटिग्रेशन काय येणार अगोदर की ए रेस टू ए एक्स प्लस बी अपॉन लॉग ऑफ ए, आणि जे फंक्शन आहे त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला डिवाईड करावा लागेल, बरोबर. ए एक्स प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह काय ए, मग तो डिवाईड केला आहे वन अपॉन ए प्लस सी. नेक्स्ट, नंतर डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स, आपल्याला माहिती आहे ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय ई रेस टू एक्स. म्हणून ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन काय म्हणतो आपण की ई रेस टू एक्स प्लस सी. तसंच जर फंक्शन असेल एक्सच्या ठिकाणी की ई रेस टू ए एक्स प्लस बी, त्याचं इंटिग्रेशन काय येणार अगोदर ई रेस टू एक्सनुसार ई रेस टू ए एक्स प्लस बी, आणि वरती फंक्शन आहे, मग फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ए एक्स प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह काय ए, तो डिवाईड केला आहे वन अपॉन ए प्लस सी. नंतर डी बाय डी एक्स ऑफ साईन ऑफ एक्स, म्हणजे साईन ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो कॉस ऑफ एक्स. साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय की कॉस ऑफ एक्स, म्हणून कॉस ऑफ एक्सचं इंटिग्रेशन काय साईन ऑफ एक्स प्लस सी. नंतर कॉस ऑफ ए एक्स प्लस बी, म्हणजे एक्सच्या ठिकाणी फंक्शन आहे, काय फंक्शन आहे ए एक्स प्लस बी. प्रत्येक ठिकाणी आपण फंक्शन ए एक्स प्लस बीच घेणार आहोत. म्हणून कॉस ऑफ एक्स प्लस बीचं इंटिग्रेशन काय येणार साईन ऑफ ए एक्स प्लस बी, आणि परत फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एक्स प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह काय ए, तो डिवाईड केला आहे वन अपॉन ए प्लस सी. लक्षात. नंतर आपल्याला माहिती आहे की डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस साईन ऑफ एक्स. म्हणून साईन ऑफ एक्सचं इंटिग्रेशन काय येणार तिची चिन्ह तिकडे नेलं आहे मायनस कॉस ऑफ एक्स. साईन ऑफ एक्सचं इंटिग्रेशन काय मायनस कॉस ऑफ एक्स प्लस सी. तसंच फंक्शन जर असेल साईन ऑफ ए एक्स प्लस बी, लक्षात फंक्शनमध्ये फंक्शन आहे कॉम्पोजिट फंक्शन, साईन ऑफ ए एक्स प्लस डीचं इंटिग्रेशन काय येणार मायनस कॉस ऑफ ए एक्स प्लस बी इंटू ए एक्स प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह ए, तो डिवाईड केला आहे वन अपॉन ए प्लस सी. नंतर डी बाय डी एक्स ऑफ टॅन ऑफ एक्स, आपल्याला माहिती आहे टॅन ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे सेक्युअर ऑफ एक्स, म्हणून सेक्युअर ऑफ एक्सचं इंटिग्रेशन काय टॅन ऑफ एक्स प्लस सी. तसंच
सेक्युअर ऑफ ए एक्स प्लस बीचं इंटिग्रेशन काय येणार टॅन ऑफ ए एक्स प्लस बी इंटू 1/a प्लस सी. लक्षात टॅन ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक्युअर एक्स म्हणून सेक्युअरचं इंटिग्रेशन काय टॅन ऑफ एक्स. तसं जर फंक्शन असेल सेक्युअर ऑफ ए एक्स प्लस बीचं इंटिग्रेशन काय येणार मग टॅन ऑफ एक्स प्लस बी 1/a. नंतर डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे की सेक एक्स इंटू टॅन एक्स म्हणून सेक एक्स इंटू टॅन एक्सचं इंटिग्रेशन काय सेक एक्स प्लस सी. तसं जर एक्सच्या ठिकाणी फंक्शन असेल ए एक्स प्लस बी मग बघा ते काय इंटिग्रेशन ऑफ सेक ऑफ ए एक्स प्लस बी इंटू टॅन ऑफ ए एक्स प्लस बी डी एक्स इज इक्वल टू काय सेक ऑफ ए एक्स प्लस बी इंटू 1/a. कारण म्हणजे ते एक्सच्या ठिकाणी तो ब्रॅकेट आहे ए एक्स प्लस बी हा एक ब्रॅकेट आहे लक्षात. मग आपण ते एक्सनुसार चालायचं. नंतर डी बाय डी एक्स ऑफ कोसेक ऑफ एक्स. कोसेक ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस कोसेक ऑफ एक्स इंटू कॉट ऑफ एक्स म्हणून कोसेक ऑफ एक्स इंटू कॉट ऑफ एक्सचं इंटिग्रेशन येतं आहे तुमचं मायनस कोसेक ऑफ एक्स. लक्षात. मग कोसेक ऑफ एक्स इंटू कॉट ऑफ एक्सचं इंटिग्रेशन काय मायनस कोसेक ऑफ एक्स. तसंच कोसेक ऑफ एक्स प्लस बी इंटू कॉट ऑफ एक्स प्लस बी डी एक्स इज इक्वल टू काय येणार मायनस कोसेक ऑफ एक्स प्लस बी इंटू 1/a. आलं लक्षात. नंतर डी बाय डी एक्स ऑफ कॉट ऑफ एक्स. कॉट ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ एक्स म्हणून कोसेक स्क्वेअर ऑफ एक्सचं इंटिग्रेशन काय मायनस कॉट ऑफ एक्स प्लस सी. तसंच इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर ऑफ एक्स प्लस बी डी एक्सचं इंटिग्रेशन काय येणार मायनस कॉट ऑफ एक्स प्लस बी इंटू 1/a. तसंच डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स. लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/x म्हणून 1/xचं इंटिग्रेशन काय लॉग ऑफ एक्स प्लस सी. नंतर त्याचप्रमाणे इंटिग्रेशन ऑफ 1/x प्लस बी डी एक्स असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय येणार लॉग ऑफ एक्स प्लस बी इंटू 1/a. ओके. वी अज्युम दॅट द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स अँड लॉगॅरिथमिक फंक्शन्स आर डिफाईन ऑन द रिस्पेक्टिव्ह डोमेन्स. लक्षात. अशा प्रकारे हे सगळे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले बाजूला डेरिव्हेटिव्हचे आणि त्याच्यावरूनच आपण लगेच इंटिग्रेशनचे फॉर्म्युले घेतले कारण डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन ह्या एकमेकांच्या अपोजिट प्रोसेस आहे. लक्षात. सगळे फॉर्म्युले व्यवस्थित राईट करा आणि मग त्याच्यावरचीच आपल्याला आता एक्सरसाइज घ्यायचा आहे 3.1. ओके. मग बघा एक्सरसाइज 3.1 त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन काय बघा इंटिग्रेट द फॉलोइंग विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. लक्षात म्हणजे खालील इंटिग्रेशन सॉल्व करा. त्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे बघा एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1. लक्षात. या पूर्ण याचं इंटिग्रेशन घ्यायचं म्हणजे प्रत्येक टर्मचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे बरोबर. इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स. मग आता पहिल्यांदा आपल्याला एक्स क्यूबचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे बरोबर. ते कशानुसार घेणार एक्स रेस टू एन नुसार. आपल्याला माहिती आहे एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन काय असतं की एक्स रेस टू एन प्लस 1/n+1 म्हणजे पॉवरमध्ये एक ॲड केलेला असतो आणि ती पॉवर डिवाईड केलेली असते. मी ती पॉवर किती आहे 3 मग 3मध्ये एक ॲड केला तर किती होईल 4 म्हणून पॉवर किती होईल माहिती आहे 4 म्हणजे एक्स रेस टू 4 तीच पॉवर खाली डिवाईड करायची अपॉन 4 प्लस तसंच एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येणार पॉवर किती आहे 2 त्याच्यामध्ये ॲड केला 1 ॲड केला किती झाली 3 एक्स रेस टू 3 अपॉन. लक्षात. म्हणजे एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय झालं मग एक्स क्यूब अपॉन 3 मायनस तसंच एक्स. आता एक्सची पॉवर काही नाही म्हणजे काय तिथे 1 त्या 1 पॉवरमध्ये एक ॲड केला म्हणजे किती झालं 1 + 1 2 म्हणजे एक्सची पॉवर किती झाली 2 आणि तीच पॉवर खाली डिवाईड केलेली आहे एक्स स्क्वेअर अपॉन 2 म्हणून एक्सचं इंटिग्रेशन काय झालं मग तुमचं आलं एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस 1चं इंटिग्रेशन काय येत असतं एक्स. लक्षात. 1चं इंटिग्रेशन एक्स आणि 1चा डेरिव्हेटिव्ह काय 0 1 ही कॉन्स्टंट टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो पण 1चं इंटिग्रेशन एक्स आणि प्लस सी टाकायचं इंटिग्रेशन घेऊन झाले की प्लस सी. आलं लक्षात. ओके. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल काय बघा इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू 1 - 2/x ब्रॅकेट स्क्वेअर डी एक्स. लक्षात. मग आपल्याला अगोदर काय करावं लागेल त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर करावा लागेल. बाहेरचा एक्स स्क्वेअर तसंच तसा मग 1 - 2/x या ब्रॅकेटचा स्क्वेअर काय येणार मग a - b ब्रॅकेट स्क्वेअरनुसार करायचा 1चा स्क्वेअर 1 मायनस 2 × 1 × 2/x म्हणजे काय झालं ते -4/x प्लस
2 अपॉन एक्सचा स्क्वेअर काय झाला 4 अपॉन एक्स स्क्वेअर लक्षात. नंतर तो बाहेरचा एक्स स्क्वेअर त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला आहे. एक्स स्क्वेअर इंटू 1 इज एक्स स्क्वेअर. नंतर मायनस एक्स स्क्वेअर इंटू 4 अपॉन एक्स. मग एक अपॉनचा खालचा एक्स कट झाला म्हणजे वरती एकच एक्स उरला म्हणजे 4x प्लस एक्स स्क्वेअर इंटू 4 अपॉन एक्स स्क्वेअर. एक्स कट झाला म्हणजे काय उरला फक्त प्लस 4. म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय उरलं तुमचं एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4dx. मग प्रत्येक इंटिग्रेशन सेपरेट करूया. इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर dx मायनस 4 इंटिग्रेशन ऑफ एक्स dx प्लस 4 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1dx. आता एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येणार पॉवर 2मध्ये एक ॲड केला म्हणजे कधी 3 म्हणजे पॉवर 3 झाली. एक्स क्यूब आणि तीच पॉवर खाली डिवाईड करायची एक्स क्यूब अपॉन 3 मायनस 4 तो कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा एक्सचा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कशाचं घ्यायचं आहे एक्सचं इंटिग्रेशन काय येणार एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस 4 इंटू 1चं इंटिग्रेशन एक्स म्हणजे काय झालं ते 4x प्लस सी. इंटिग्रेशन घेऊन झाला की प्लस सी ॲड करायचा म्हणजेच काय झालं ते 1 अपॉन 3x क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस सी. लक्षात तिथे 2ने डिवाईड करून घेतलं. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे 3 सेक्वेअर एक्स मायनस 4 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन एक्स इंटू रूट ऑफ एक्स मायनस 7. लक्षात. मग इंटिग्रेशन ऑफ 3 सेक्वेअर एक्स मायनस 4 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन एक्स रूट ऑफ एक्स मायनस 7. प्रत्येक इंटिग्रेशन इथे आपण सेपरेट करूया आणि कॉन्स्टंट बाहेर काढूया. 3 सेक्वेअर एक्स 3 कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेतलं लक्षात. म्हणजे काय आलं मग ब्रॅकेटमध्ये तुमचं आलं 3 इंटिग्रेशनमध्ये काय आलं सेक्वेअर एक्स dx मायनस 4 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स dx प्लस आता 1 अपॉन एक्स इंटू रूट ऑफ एक्स आहे. आपल्याला माहिती आहे की रूट म्हणजे कोणती पॉवर असते 1 अपॉन 2 लक्षात आणि एक्सची पॉवर 1. मग त्यांचा पण म्हणजे बेस सारखा आहे म्हणून पॉवरची काय करणार ॲडिशन आलं लक्षात. मग एक्स इंटू एक्स रेस टू 1/2 म्हणजेच पॉवरची ॲडिशन 1 + 1/2 की झाली ती 3/2 आणि ती खाली ती पॉवर बरोबर. मग ती पॉवर आपण वरती नेणार मग ती वरती पॉवर जाऊन का होईल मायनस होईल म्हणजे एक्सची पॉवर किती झाली मग तुमची -3/2 dx. -7 हा कॉन्स्टंट आहे मग उरला का तुमचा 1 इंटिग्रेशन ऑफ 1 इज इक्वल टू 3 सेक्वेअरचं इंटिग्रेशन काय टॅन ऑफ एक्स मायनस 4 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन काय लॉग ऑफ एक्स प्लस आता एक्स रेस टू -3/2चं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. मग -3/2 या पॉवरमध्ये एक ॲड करायचं आहे म्हणजे एक्स रेस टू -3/2 प्लस 1 तीच पॉवर खाली डिवाईड केली -3/2 प्लस 1 मायनस 7 1चं इंटिग्रेशन एक्स प्लस सी. म्हणजेच काय मग ते तुमचं 3 टॅन ऑफ एक्स मायनस 4 लॉग ऑफ एक्स मायनस आता -3/2 प्लस 1 म्हणजे किती झाले मग ते 1/2 लक्षात. मग ती पॉवर पॉझिटिव्ह करून घेतली आहे 1/2 पॉवर खाली आणली मग एक्स रेस टू 1/2 एक्स रेस टू 1/2 म्हणजेच काय म्हणू शकतो आपण रूट ऑफ एक्स म्हणून ते काय झाले मग तुमचं आलं आणि -2 अपॉन रूट ऑफ एक्स मायनस 7x प्लस सी आलं लक्षात. आता नेक्स्ट एक्झाम्पल काय बघा 2x³ मायनस 5x प्लस 3 अपॉन एक्स प्लस 4 अपॉन एक्स रेस टू 5 लक्षात. या पूर्णचं इंटिग्रेशन मग ते आपण इंटिग्रेशनच्या सिम्बॉलमध्ये टाकलं. नंतर आपण काय करणार प्रत्येक इंटिग्रेशन सेपरेट करणार. त्याच्यामध्ये 2 म्हणजे जे कॉन्स्टंट मिळते ते बाहेर घेणार. आता 2x³ आहे 2 कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेतला म्हणजे इंटिग्रेशनमध्ये काय राहिलं मग इंटिग्रेशन ऑफ x³ dx तसंच -5 इंटिग्रेशन ऑफ x dx प्लस 3 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स dx प्लस 4 1 अपॉन एक्स रेस टू 5 बरोबर. मग एक्स रेस टू 5 ती पॉवर खाली आहे मग ती वरती गेल्यावर काय होईल मायनस होईल म्हणून काय आलं मग ते एक्स रेस टू -5 dx. मग आता प्रत्येकाचं सेपरेट आपण इंटिग्रेशन घेणार आहोत. 2x³ इंटिग्रेशन काय येणार पॉवर किती आहे 3 त्याच्यामध्ये ॲड केला 4 म्हणजे एक्स रेस टू 4/4 -5 एक्सचं इंटिग्रेशन काय येणार x² 2 प्लस 3 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस 4 एक्स रेस टू -5चं इंटिग्रेशन आता -5मध्ये एक ॲड केला म्हणजे काय झाला तो -4 म्हणजेच काय आलं ते एक्स रेस टू -4/-4 प्लस सी लक्षात. मग थोडंसं कॅल्क्युलेशन जिथे
डिवाईड होतं तिथे डिवायडेशन करून घ्यायचं आहे. 2/4 मग 2ने डिवाईड केलं म्हणजे आपण 2 वरलं म्हणजे काय झालं ते x⁴/2 मायनस 5/2 x² प्लस 3 log ऑफ मॉड ऑफ x. वरचा 4 खालचा 4 कट झाला आणि ते मायनस चिन्ह मायनस 1 ती पॉवर पॉझिटिव्ह करून घेतली x⁴ प्लस c. नंतर आता आपण घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटिग्रल्स. त्याच्यामध्ये पहिले एक्झाम्पल आहे tan² ऑफ x. मग tan² इंटिग्रेशन घ्यायचं आहे. आता डायरेक्ट tan² इंटिग्रेशन नाही का आपल्याकडे? नाही. tan x डेरिव्हेटिव्ह सेक्वेअरचं इंटिग्रेशन आहे आलं का लक्षात. पण tan² इंटिग्रेशन आहे का? नाही. पण आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला की 1 + tan² = sec². म्हणून tan² काय येणार sec²x - 1. तो 1 तिकडे जाऊन मायनस होणार लक्षात. मग tan² च्या ऐवजी काय टाकलं आपण sec²x - 1. मग इंटिग्रेशन सेपरेट केलं. इंटिग्रेशन ऑफ sec²x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 dx. आणि आता आपल्याला माहिती आहे sec²चं इंटिग्रेशन काय आहे tan ऑफ x मायनस 1चं इंटिग्रेशन x आणि इंटिग्रेशन घेऊन झालं म्हणून प्लस c लक्षात. तसंच त्याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पल आहे sin ऑफ 2x/cos ऑफ x dx लक्षात. मग sin ऑफ 2x/cos ऑफ x. मग आपल्याला sin ऑफ 2θ फॉर्म्युला माहिती आहे लक्षात. sin ऑफ 2θ फॉर्म्युला काय 2 sin θ × cos ऑफ θ. तसं मग ते काय येणार 2 sin x × cos ऑफ x आणि अपॉनचा cos ऑफ x जसंच तसा. मग आता वरचा कॉस खालचा कॉस कट झाला म्हणजे काय उरलं फक्त साइन ऑफ x लक्षात. कॉस कट झाला म्हणजे काय उरलं फक्त साइन ऑफ x आणि तो 2 बाहेर घेतला म्हणजे काय उरलं मग इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ x. आणि आपल्याला साईनचं इंटिग्रेशन काय आहे मायनस कॉस ऑफ x म्हणजेच काय आलं ते -2 cos ऑफ x प्लस c लक्षात. तो फक्त फॉर्म्युला आपण यूज केला आहे. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल काय साइन ऑफ x अपॉन 1 + साइन ऑफ x लक्षात. मग आता आपल्याला फॉर्म्युला तर काही यूज करता येत नाही. मग जो डिनॉमिनेटर आहे त्याचं रॅशनलायझेशन करायचं की डिनॉमिनेटर काय तुमचा 1 + साइन ऑफ x. रॅशनलायझेशन करायचं म्हणजे त्याच्या अपोजिट साईनने मल्टिप्लाय करायचं बरोबर. 1 + साइन ऑफ x म्हणजे काय येणार 1 - साइन ऑफ xने मल्टिप्लाइड आणि डिवाइड करायचं लक्षात. मग इंटू 1 - साइन ऑफ x अपॉन 1 - साइन ऑफ x. मग वरती काय झालं बघा की साइन ऑफ x × 1 - साइन ऑफ x आणि खाली काय येणार 1 + साइन ऑफ x × 1 - साइन ऑफ x. मग आता वरती साइन ऑफ x × 1 - साइन ऑफ x मग मल्टिप्लाइड केलं काय येणार साइन ऑफ x मायनस sin² ऑफ x आणि खाली मग की तिथे a + b a - bचा फॉर्म्युला वापरायचा आहे. त्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करत बसण्यापेक्षा काय की a + b a - bचा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग a + b a - bचा फॉर्म्युला काय आहे a² - b² म्हणजे काय येणार 1चा स्क्वेअर 1 मायनस sin² ऑफ x इज इक्वल टू साइन ऑफ x मायनस sin² ऑफ x आणि 1 - sin² म्हणजेच काय cos² ऑफ x. मग आता आपण डिनॉमिनेटर सेपरेट करूया की साइन ऑफ x अपॉन cos² ऑफ x मायनस sin² x अपॉन cos² ऑफ x. डिनॉमिनेटर सेपरेट केला. मग साइन ऑफ x अपॉन cos² ऑफ x मायनस sin² अपॉन cos² ऑफ x लक्षात. मग की तिथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण किंवा मग लाईटला वगैरे मग की sin x अपॉन cos² ऑफ x ते सेपरेट केलं की 1 / cos ऑफ x इंटू साइन ऑफ x अपॉन cos ऑफ x dx मायनस sin² अपॉन cos² काय झालं तुमचं ते tan² ऑफ x लक्षात. इंटिग्रेशन पण सेपरेट केलं. मग आता आपल्याला माहिती आहे की 1 / cos म्हणजे सेक आणि साइन अपॉन कॉस म्हणजे काय टॅन म्हणजे काय आलं ते इंटिग्रेशन ऑफ sec x × tan x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ नंतर आपण tan² फॉर्म्युला वापरला बरोबर. tan² काय फॉर्म्युला वापरला आपण sec²x - 1 dx. मग आपल्याला माहिती आहे की म्हणजेच काय आलं ते बघा आता इंटिग्रेशन ऑफ sec x × tan x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ sec²x dx मायनस प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 dx. आणि sec x × tan xचं इंटिग्रेशन काय असतं sec x मायनस sec²चं इंटिग्रेशन काय असतं tan x प्लस 1चं इंटिग्रेशन x आणि इंटिग्रेशन घेऊन झालं म्हणून प्लस c लक्षात.
नंतर नेक्स्ट एक्झाम्पल काय घेऊया आपण, इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ 1 प्लस साईन ऑफ 2x dx. आता वनचा फॉर्म्युला यूज करणार आपण. आता 1 म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणून आपण 1च्या ऐवजी काय टाकणार आहे मग, कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर ऑफ एक्स प्लस साइन ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला टाकणार आहे 2 साइन एक्स इंटू कॉस ऑफ एक्स dx. लक्षात, म्हणजे रूटमध्ये काय आलं बघा तुमचं, कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स प्लस 2 साइन ऑफ एक्स इंटू कॉस ऑफ एक्स. मग ही जी पूर्ण टर्म आहे ही कोणत्या तरी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. मग कोणत्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, कॉस ऑफ एक्स प्लस साइन ऑफ एक्स या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. तुम्ही करून बघा. लक्षात. मग आता या स्क्वेअरचं स्क्वेअर रूट म्हणजेच काय नाही, मग इंटिग्रेशनमध्ये कॉस ऑफ एक्स प्लस साइन ऑफ एक्स dx. मग इंटिग्रेशन सेपरेट करायचे, इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ एक्स dx प्लस इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ एक्स dx. इंटिग्रेशन सेपरेट केले. मग आता इंटिग्रेशन घ्यायचे, कॉस ऑफ एक्सचं इंटिग्रेशन काय आहे, साइन ऑफ एक्स. नंतर साइन ऑफ एक्सचं इंटिग्रेशन काय असतं, मायनस कॉस ऑफ एक्स प्लस सी. इंटिग्रेशन घेऊन झालं की प्रत्येक ठिकाणी प्लस सी आपल्याला ॲड करायचं आहे. लक्षात. याप्रमाणे आपण बरेच एक्झाम्पल घेतले आहेत आणि बुकमध्ये पण बरेच एक्झाम्पल सॉल्व करून दिले. ते पण तुम्ही बघा. सगळे एक्झाम्पल राईट करा, व्यवस्थित सॉल्व करा. आलं लक्षात. तुमचा अभ्यास चालू ठेवा, परीक्षा फार जवळ येत आहे. आणि आपण नेक्स्ट लेक्चरला मग याच एक्सरसाइज 3.1मध्ये काही एक्झाम्पल बाकी आहे. लक्षात, ते आपण घेणार आहोत. आणि मग तेवढं तुम्ही आता करून ठेवा. सगळे फॉर्म्युले व्यवस्थित लर्न करा.